शुभ सकाळ मंडळी। तर बघा, नंदिनी आणि स्वानंदी हे माझ्या मुलींची नावं आहेत। तर नंदिनी स्वानंदी स्कूलमध्ये गेल्यानंतर, शाळेत गेल्यानंतर माझ्या कामाची धावपळ बघा रोज सकाळी अशीच चालू असते। तर मुली स्कूलमध्ये गेल्यानंतर मी पूर्ण आवरून घेतलेलं आहे। त्यानंतर मी आंघोळ वगैरे केली आणि आंघोळ वगैरे झाल्यानंतर परत मी गेली किचनमध्ये। तर किचनमध्ये गेल्यानंतर मी पूर्ण भांडे वगैरे लावून घेतले रात्रीचे घासलेले, आणि ती टाकी दिसत असेल तुम्हाला, तर त्या टाकीमध्ये मी सर्व प्लेटी वगैरे सर्व मी टाकत असते, कारण वर पाल उंदीर वगैरे असतात आणि माझ्या घरामध्ये फर्निचर नाही आहे, त्यामुळे मी टाकीमध्ये टाकून ठेवत असते। आणि त्यानंतर मी परतचा चहा करत आहे, आणि बघा माझं लक्ष नव्हतं आणि पूर्ण चहा माझं उतू गेलेला आहे। तर पूर्ण मी तो गॅसवटा साफ वगैरे केला, दुसऱ्या वेळेसचा चहा वगैरे घेऊन घेतला। मला खूप घाण सवय लागलेली आहे ती म्हणजे दुसऱ्या वेळेस चहा घेण्याची। तर सर्व चहा वगैरे सर्व साफसफाई झाल्यानंतर मी देवपूजा केलेली आहे। बघा, आमचे देवघर, आमचे देव राम लक्ष्मण सीता, हे पूर्ण देवपूजा वगैरे केल्यानंतर मी परत आले किचनमध्ये, आणि मी पोळ्या वगैरे करत आहे, कणिक भिजवत आहे, आणि मसाले भाजी करायची होती आज शेवांची, त्यासाठी मी गोडा वगैरे भाजून ठेवलेला आहे। आणि मी यांना शेव सांगितलेले होते, पण हे बँकेमध्ये गेले, तर ते बोलले मी बँकेतून येताना शेव घेऊन येईल। तर यांना खूप उशीर झाला, म्हणून मग मी आधी पोळ्या वगैरे करून घेतल्या। आणि आमचं हे जुनं घर आहे, नवीन घराचं बांधकाम आमचं चालू आहे, म्हणजे ऑलमोस्ट झालेलंच आहे। तर मी एखाद्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आमचं नवीन घर पण दाखवणार आहे, तर लवकरच आम्ही तिकडे शिफ्ट होणार आहोत। तर हा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर एक व्हिडिओ मी असा बनवणार, त्यात मी पूर्ण आमचं घराचं बांधकाम तुम्हाला दाखवणार आहे। तर भाजी पण झाली, पोळ्या पण झालेल्या आहेत, ताट पण वाढलेलं आहे, कारण ते आता जेवण करायला आलेले आहे। तर तुम्ही पण या जेवण करायला, पण येताना चॅनलला सबस्क्राईब